इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आणि न्यायालयीन संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे। या टेंडरसाठी घेण्यात आलेली विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिवशाहू आघाडीच्या वतीने कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र ही विशेष सभा कायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली। त्यामुळे कचरा उठाव टेंडरच्या वादात सत्ताधारी गटाला मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण तापले होते। विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनीही या टेंडरला विरोध केला होता। दुसरीकडे शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी टेंडर प्रक्रियेत गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते। या पार्श्वभूमीवर कचरा उठाव टेंडरला मंजुरी देण्यासाठी महानगरपालिकेत विशेष सभा बोलवण्यात आली। या सभेत ठराव करून 22 कोटी रुपयांचे कचरा उठाव टेंडर मंजूर करण्यात आले। मात्र ही विशेष सभा नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते उदय पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेवर न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर विशेष सभा कायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली। न्यायालयाच्या या निर्णयामुळे विरोधकांच्या भूमिकेला मोठा धक्का बसल्याचा दावा महापौरांनी केला। दरम्यान शिवशाहू आघाडीकडून इचलकरंजीच्या विकासाला विरोध केला जात असल्याचा आरोपही महापौरांनी केला। भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र असून पक्षांमध्ये कोणतेही अंतर्गत मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विरोधकांकडून सत्ताधारी गटातील कथित मतभेदांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। मात्र या टेंडरला भाजपमधील एका गटाने विरोध केल्याने सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद यापूर्वी चव्हाट्यावर आले होते। त्यानंतर टेंडर मंजूर करण्यात आले आणि आता विशेष सभा कायदेशीर असल्याचा न्यायालयीन निकाल समोर आल्याने सत्ताधारी गटाने याला आपला विजय मानला आहे। मात्र न्यायालयीन वादाचा एक टप्पा संपला असला तरी आता खरी परीक्षा महानगरपालिकेची आहे। 22 कोटी रुपयांच्या या कचरा उठाव टेंडरमुळे इचलकरंजी शहर खरोखरच स्वच्छ आणि सुंदर होणार का? शहरातील कचरा वेळेवर आणि नियमित उचलला जाणार का? नागरिकांना अपेक्षित दर्जाची स्वच्छता व्यवस्था मिळणार का? याकडे आता इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर कचरा उठावाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवून शहर स्वच्छ ठेवण्याचे मोठे आव्हान आता महानगरपालिकेसमोर असणार आहे। पत्रकार बैठकीला महापौर उदय धातुंडे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक उपस्थित होते। आम्ही जे विशेष सभा घेतली होती कचऱ्याच्या टेंडरसाठी, कारण गरजेचं होतं। स्वच्छतेचा विषय महत्त्वाचा असताना विरोधकांचं असं म्हणणं होतं की ती विशेष सभा झाली ती बेकायदेशीर आहे, टेंडर प्रक्रिया जी चालू आहे ती बी बेकायदेशीर आहे। याच्यामुळे त्यांनी माननीय न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी दाखल केलं होतं। यावर आता निर्णय हायकोर्टाचा असा झालेला आहे की आम्ही जी केलेली सगळी प्रक्रिया आहे ती सगळी योग्य आहे आणि इथून पुढची प्रोसिजर आमची सगळी चालू असणार आहे। आणि आम्ही जो दिलेला शब्द आहे जनतेला, इचलकरंजीच्या तमाम जनतेला, की स्वच्छता इंदोरप्रमाणे इंदोरच्या धर्तीवर इचलकरंजी होऊन जाईल, तशा पद्धतीचं जे काय आम्ही नियोजन केलं होतं, इस्टिमेट त्या पद्धतीने केलं होतं, ते आमचं इस्टिमेट वगैरे सगळे जे केलेली प्रक्रिया ही सगळी अबाधित राहिलेली आहे। मला जनतेला एवढं सांगायचं आहे की आत्तापर्यंत जे आम्ही केलेलं काम आहे कोर्टानं आमचं योग्य ठरवलं आहे आणि 22 कोटीचं टेंडर जे आहे ते थोड्या दिवसातच त्याची आता तपासणी वगैरे चालू आहे। थोड्या दिवसात ते मार्गी लागेल आणि इचलकरंजी 100% कचरामुक्त होणार असं मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे।